मराठ्यांना कुणबी दाखले देऊन त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली. 40 दिवस पूर्ण झाले तरीही सरकारने मात्र त्यांच्या मागणीवर कोणतीच हालचाल केलेली नाहीये. या उलट नव्याने ईडब्ल्यूएस व स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण हेच मुद्दे सरकारने आपल्या जाहिरातीतून अधोरेखित केलेत. याचाच अर्थ मराठा आंदोलन कितीही उग्र झालं तरी मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास सरकार तयार होत नाहीये. विशेषतः निवडणुका तोंडावर आलेल्या असताना व त्यातही राज्यातली राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली असताना देखील एक वेळ मराठा समाजाचा रोष पत्करण्यास सरकार तयार आहे, पण काही केल्या ओबीसीच्या मूळ चौकटीला धक्का लावण्यास सरकार तयार होत नाहीये. याचं मूळ कारण सांगितलं जातंय ते म्हणजे ओबीसी समाजाचा राजकीय प्रभाव. पण हा ओबीसी असा सातत्याने उल्लेख होत असणारा जात समूह कोणता आहे? या समूहात किती आणि कोणत्या जाती येतात? विशेषतः ओबीसी प्रवर्गात कोणत्या जातींचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो? थोडक्यात ओबीसीचा संपूर्ण इतिहास व आज या समूहाचा राजकीय प्रभाव किती आहे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल्ड व्हिडिओ. सर्वात पहिल्यांदा पाहूयात ही ओबीसी टर्म आली तरी कुठून. संविधानात ओबीसी असा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. एससी आणि एसटी प्रवर्गात नसलेल्या मात्र सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या जात समूहांना संविधानात विशेष अशी कोणतीही तरतूद नव्हती. मात्र पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये अनुच्छेद 15(4) नुसार जे जात समूह सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत पण त्यांचा समावेश एससी व एसटी प्रवर्गात होत नाही, अशा जात समूहांसाठी सरकार शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये विशेष तरतूद करेल असा उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख करताना या जात समूहांना सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असं म्हणण्यात आलं. अर्थात इथे देखील ओबीसी अशी टर्म वापरण्यात आलेली नव्हती. पुढे याच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या जात समूहांचा अभ्यास करून त्यांना सवलती देण्यासाठी सरकारने आयोग नेमण्यास सुरुवात केली. यातला पहिला आयोग होता तो काका कालेलकर आयोग. 1953 मध्ये काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला. 30 मार्च 1955 मध्ये आयोगाने आपला अहवाल सादर केला. पहिल्या मागासवर्गीय आयोगाने देशातील 2393 मागास जाती किंवा जात समूहांची यादी तयार केली. त्यातील 837 जातींना सर्वात मागास म्हणून वर्गीकृत केले. आयोगाने 1961च्या जनगणनेमध्ये जातींची गणना करणे, सरकारी नोकऱ्यांच्या विविध स्तरांवर 25 ते 40% आरक्षण आणि तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 70% आरक्षण देण्याची शिफारस देखील केली होती. परंतु या अहवालावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. त्यानंतर पुढे 26 वर्ष विशेष याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. मात्र पुढे 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. याच आयोगाने ओबीसी किंवा अदर बॅकवर्ड क्लासेस अशा शब्दात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचा नव्याने उल्लेख केला. मंडल आयोगातूनच ओबीसी ही नवी टर्म पुढे रूढ झाली. मंडल आयोगाने 3743 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला. 1931च्या जातनिहाय जनगणनेच्या आधारे ओबीसींची लोकसंख्या 52% असून त्यांना सरकारी नोकरी आणि सर्व सरकारी वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस मंडल आयोगाने केली. परंतु हा आयोग लागू करायच्या आतच जनता पक्षाचं सरकार पडलं आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. परंतु इंदिरा गांधी किंवा त्यांच्या हत्येनंतर सत्तेत आलेल्या राजीव गांधी दोघांनी मंडल आयोग लागू करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पुढे 1989च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला 197 जागा मिळाल्या तर जनता पक्षाला 143. जनता पक्षाने इतर विरोधी पक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केलं आणि व्हीपी सिंग पंतप्रधान झाले. याच काळात भाजपने हिंदूंना एकत्र करण्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशभरात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले. या नरेटिव्हला छेद देण्यासाठी शेवटी व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. मंडल आयोग लागू केल्यानंतर उत्तर भारतातलं राजकारण धर्माच्या आधारावरून जातीच्या आधारावर शिफ्ट होऊ लागलं. यातूनच बिहारमध्ये लालू प्रसाद आणि नितीश कुमार, उत्तर प्रदेशात मायावती आणि मुलायम सिंग यांच्या राजकारणाचा उदय झाला. मंडल कमंडल हा वाद सुरू झाला आणि देशात ओबीसी राजकारण सुरू झालं. आता हा मंडल आयोग अचानक येणं, तो लागू होणं आणि यातून देश पातळीवरच्या बदललेल्या राजकारणाचा अंदाज आपण घेतलाच. पण आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो ओबीसी या नव्याने तयार झालेल्या प्रवर्गाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किती आणि कसा प्रभाव पडला आणि अजूनही कसा प्रभाव पडतोय. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील 272 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला होता. मंडल आयोग लागू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मंडलवरून प्रचंड उलथापालथी झाल्या. मंडल आयोगाच्या भूमिकेवरून शिवसेनेसोबत हिंदुत्ववादी असणारे भुजबळ पवारांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले आणि ओबीसी नेते झाले. शिवाय अगदी 15 ते 20 जागांपुरती मर्यादित असणारी भाजप 50 जागांपर्यंत पोहोचली, ती याच ओबीसी राजकारणाच्या माधव पॅटर्नमुळे. तर आता आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख जाती कोणत्या आहेत व त्यांचं राजकीय महत्त्व काय. महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर
या द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील सोमनाथ घोळवे यांनी लिहिलेल्या ओबीसी राजकारण, काँग्रेस ते भाजप, सेना प्रवास या लेखात त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसींची शेतकरी जाती आणि कारागीर जाती अशा 2 गटात विभागणी केली आहे. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, तेली, लेवा पाटील, आगरी इत्यादी जातींचा शेतकरी जातींमध्ये समावेश होतो, तर सोनार, सुतार, कुंभार, शिंपी इत्यादी जातींचा कारागीर जातीत समावेश केला जातो. 1991 मध्ये लागू झालेला मंडल आयोग आणि महाराष्ट्रात शरद पवारांनी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू केलेलं राजकीय आरक्षण यामुळे ओबीसींमधील शेतकरी जाती आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सदन झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या जातीचं राजकीय मूल्य देखील वाढलंय. याच राजकीय मूल्याचा वापर करण्यासाठी भाजपने 90च्या दशकात माधव समीकरण राबवलं. शेटजी आणि भटजींचा पक्ष अशी ओळख पुसण्यासाठी भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजातील नेतृत्व पुढे आणलं, अशी माहिती सोमनाथ घोळवे यांनी बोलबिडूशी बोलताना दिली. आता क्रमवार ओबीसी प्रवर्गातील प्रमुख जाती आणि त्यांचं राजकीय मूल्य पाहू. ओबीसी प्रवर्गातील सर्वात महत्वाची जात येते ती म्हणजे माळी. 1931च्या जातीय जनगणनेनुसार महाराष्ट्रात माळी समाजाची संख्या 8% इतकी होती. माळी समाज राज्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सधन असल्याने राज्यातील 40 विधानसभा मतदारसंघांवर माळी समाजाचे प्राबल्य असल्याचं बोललं जातं. तर 200 मतदारसंघात माळी समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात असा दावा माळी समाजाचे नेते करतात. 2014च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर ओबीसी समाजाचे 43 आमदार निवडून आले होते. यामध्ये एकट्या माळी समाजाचे 14 आमदार निवडून आले होते. यावरून माळी समाजाच्या राजकीय ताकदीचा अंदाज येऊ शकतो. माळी समाजाच्या राजकारणात छगन भुजबळ व भुजबळांच्या मार्फत असलेल्या समता परिषदेचं महत्व मोठं आहे. त्यानंतर येतो धनगर समाज. सध्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील राजकारण चांगलंच तापलंय. धनगर समाजाला अनुसूचित जमाती किंवा एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आंदोलन करतोय. 1931च्या जातीय जनगणनेनुसार राज्यात धनगर समाजाची संख्या 4%, परंतु ती संख्या आता वाढून 10% गेल्याचा दावा धनगर समाजातील नेते करतात. धनगर समाजाची सांगली, माढा, बारामती, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर या लोकसभा मतदारसंघात मोठी लोकसंख्या आहे. तसंच जवळपास 100 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात असा दावा समाजातील नेते करतात. सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये धनगर समाज आपली ताकद राखू नये. धनगर समाजाचा प्रभाव जिथे आहे तिथेच राष्ट्रवादीचा पारंपरिकरित्या प्रभाव असलेला दिसून येतो. हाच प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने माधव पॅटर्न राबवून शरद पवारांच्या विरोधात जानकर किंवा पडळकरांसारखे नेते समोर आणले होते. धनगर समाजानंतर ओबीसी प्रवर्गात येणारा तिसरा मोठा समाज म्हणजे वंजारी समाज. 1931च्या जातीय जनगणनेनुसार वंजारा समाजाची लोकसंख्या 1.5% इतकी होती. 2014 मध्ये वंजारी समाजाचे 5 आमदार निवडून आले होते. बीड, परभणी, अहमदनगर, पुणे, सांगली या जिल्ह्यांमध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने वंजारी समाजाला एक मोठं नेतृत्व मिळालं होतं, परंतु 2014 मध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले आणि वंजारी समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे समाजाचे नेतृत्व करू पाहतायत, तर भगवान गड या समाजाचा सामाजिक व राजकीय केंद्रबिंदू राहिल्याचं दिसतं. यानंतर ओबीसी प्रवर्गात प्रमुख समाज येतो तो तेली समाज. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तेली समाजाची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या 1931च्या जनगणनेनुसार 1.5% होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत साधारणतः 7 ते 10 सदस्य तेली समाजाचे असतात. यापैकी बरेच आमदार विदर्भातील याच पॉकेटमधून निवडून येतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील याच तेली समाजातून येतात. यानंतरचा पुढचा समाज आहे तो म्हणजे बंजारा समाज. 1931च्या जातीय जनगणनेनुसार बंजारा समाजाची लोकसंख्या 1%. बंजारा समाज काही विशिष्ट भागात एकवटलेला असल्याने त्यांचे राजकीय मूल्य अधिक ठरतं. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाचे साधारणतः 4 ते 5 आमदार निवडून येतात. यवतमाळ, वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, संभाजीनगर, सोलापूर, माढा, ठाणे या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. बंजारा समाजाचे सध्या विधानसभेत 3 तर विधान परिषद 2 आमदार आहेत. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे बंजारा समाजातील नेते सुमारे 14 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. सध्या बंजारा समाजातील संजय राठोड हे 2004 पासून सलग 4 टर्म आमदार आहेत. या समाजाची राजकीय ताकद ओळखूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे सतत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी इथं वारंवार भेट देतात. या सगळ्या कारणांचा विचार केला तर भाजप आणि राज्यातील सत्ताधारी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास उदासीन का आहेत हे स्पष्ट होतं. ओबीसींचा राजकीय प्रभाव पाहून सरकार ओबीसींना नाराज करण्याची रिस्क घेण्यास तयार नाहीये, तर दुसरीकडे मराठा समाजात असलेली फूट ही सरकारच्या पथ्यावर पडतेय. यामुळेच मराठा आरक्षणाचं आंदोलन किती तीव्र झालं तरी त्यांना ओबीसीतून दाखले मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.